हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण BMC लिपिक व कर निरीक्षक यांच्या लेखी परीक्षा झाल्या आणि फर्स्ट रिस्पॉन्सेस सुद्धा आलेले आहेत। परंतु आता निकाल कधी लागणार याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत। तर निकाल कधी लागणार या संदर्भातच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। थेट निकाल लागणार की अगोदर सेकंड रिस्पॉन्सेस येणार, म्हणजे उर्वरित प्रक्रिया सुद्धा कशी असणार आहे ती सर्व माहिती आपण डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। जर तुम्हाला आदिवासी विभागाचं ई-बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई-बुक तसंच प्रयोगशाळा सहाय्यक ई-बुक विकत घ्या। तर आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा की आपली लेखी परीक्षा झाली। लेखी परीक्षा झाल्यानंतर दोन्ही म्हणजे लिपिक आणि कर निरीक्षक दोन्ही पदांच्या फर्स्ट रिस्पॉन्सेस सुद्धा आलेले आहेत। आता जी व्हायरल कॉल रेकॉर्डिंग झालेली आहे त्यातली आधी माहिती सांगतो, परंतु त्यामध्ये अर्धवट माहिती दिलेली आहे। मग त्यामध्ये जी माहिती दिली नाही पण इतरही काही माहिती आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर या ठिकाणी पाहता व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये ते म्हणत आहेत की BMC क्लर्कचा जो निकाल आहे तो फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागणार आहे आणि कर निरीक्षकाच्या संदर्भात त्यांना काही माहिती नाही आणि ते म्हणत आहेत की सेकंड रिस्पॉन्सेस येणार नाही, डायरेक्ट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागणार आहे। पण ती अर्धवट माहिती आहे। आता मी तुम्हाला परिपूर्ण माहिती सांगतो। तर आधी मी लिपिकची माहिती देतो आणि नंतर कर निरीक्षक या पदाची माहिती देतो किंवा आधी तर या ठिकाणी पहा आता काय होणार आहे माहिती आहे का की फर्स्ट रिस्पॉन्स आलेली आहे। तर सर्वप्रथम सेकंड रिस्पॉन्स शीट 100% येणारच आहे, डायरेक्ट निकाल लावल्या जात नाही। तुम्ही जर TCSचा आत्तापर्यंतचा रूल पाहिला किंवा TCSची आत्तापर्यंतची पद्धत पाहिली तर सेकंड रिस्पॉन्स शीट आल्याशिवाय ते निकाल देत नाहीत। तर सुरुवातीला सेकंड रिस्पॉन्स शीट येईल, ती 8-10 दिवसात येऊन जाईल आणि ती सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर मग सर्व विद्यार्थ्यांना मिळालेले जे मार्क्स आहेत त्या मार्कांची एक लिस्ट येते आणि मग ती लिस्ट येईल आणि ती लिस्ट BMCकडे पाठवली जाईल आणि मग त्या लिस्टच्या आधारे कॅटेगरीनुसार रिझल्ट तयार केला जाईल आणि मग रिझल्ट तयार झाल्यानंतर मग ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवायचं आहे त्यांची DVची लिस्ट BMC मार्फत लावल्या जाईल आणि मग त्या विद्यार्थ्यांची DV लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील। मग त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधारे DV लिस्ट सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लावली जाईल आणि मग म्हणजे आणि तो सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जी आहे ती फायनल लिस्ट असते आणि त्याला आपण अंतिम निकाल लागणे असं म्हणतो। तर ही ती प्रोसेस आहे। म्हणजे सुरुवातीला आता अगोदर सेकंड रिस्पॉन्सेस येणार, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्कांची लिस्ट येणार, त्यानंतर DVची लिस्ट लागणार, DVची लिस्ट लागल्यानंतर सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागणार आणि ती फायनल यादी असते। तर अशी ही प्रोसेस होणार आहे आणि त्याला वेळ जाणार आहे। जरी म्हणत असले फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रिझल्ट लागेल, मला वाटत नाही, कारण 15 दिवसामध्ये एवढ्या प्रोसेस BMC मार्फत होणं शक्यच नाही आहे। त्यामुळं फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सेकंड रिस्पॉन्स येईल आणि त्यानंतर पुढच्या प्रोसेस वगैरे म्हणजे मार्च महिन्यापर्यंत तरी हे सगळं किंवा त्यांनी जर एवढं फास्ट केल्याच तर फेब्रुवारी एंडिंगपर्यंत आपलं फायनल रिझल्ट लागू शकतो। पण ते डिपेंड आहे ते किती फास्ट करतात त्यावर। ही वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगितली। आता दुसरा प्रश्न आहे निरीक्षकच्या निकालाचं काय। तर निरीक्षकमध्ये काय झालेलं आहे की तिथले जे BMCचे ऑलरेडी आता जे कर्मचारी आहेत ते म्हणतात की आधी आमचं प्रमोशन करून घ्या आणि मग प्रमोशन झाल्यानंतर आम्हाला आधी ज्या जागा आहेत निरीक्षकच्या त्या निरीक्षकच्या जागा रिक्त त्या चांगल्या ठिकाणी आम्हाचं निवड झाली पाहिजे आणि मग नंतर तुम्ही हे जे आता सरळ सेवेनं मुलं भरलेले आहेत त्यांना घ्या। हा त्यांचा तो वाद चालू आहे। त्यामुळं कर निरीक्षकला वेळ लागू शकतो। तो किती लागेल, 2 महिने, 3 महिने, 6 महिने किती लागू शकतो, गॉड नोज, म्हणजे ते कोणालाच माहिती नाही कर निरीक्षकला किती वेळ लागेल। पण लिपिकच्या बाबतीत मात्र मी तुम्हाला ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे। तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती। जर तुम्हाला समाज कल्याण विभागाचं ई-बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण ई-बुक विकत घ्या। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।